आज आपण बनवतोय समर स्पेशल मँगो शिरा। हे बघा, आंबा बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज काय बनतंय तर। हे बघा, आता त्याच्यात अर्धी वाटी तूप टाकून घेते। अर्धी वाटी तूप टाकून घेतलं। त्याच्यामध्ये 1 वाटी रवा भाजून घेऊ आपण। मी हा आधी कोरडा थोडासा भाजून घेतला आहे। आता त्याच्यात आपण भाजून घेऊया रवा। तर छान आपण रवा फुलेपर्यंत भाजून घेऊ आता। हा बघा किती छान आपला रवा भाजला गेला आहे। बघा किती छान दिसते। बघा छान फुलला आहे रवा। त्याच्यात आपण दूध आणि पाणी टाकून हे एक वाटी दूध 1 वाटी पाणी असं छान फुलून येतं बघा रवा। आणि गरम गरम टाकायचं चांगलं। छान फुलू देऊ आता आपण रवा। थोडासा आता वाफून घेऊया आपण। नाही बघा सगळं दूध पाणी आटत आले। थोडंसं अजून 2 मिनटं आपण वाफून घेऊया आता। बघा किती छान झालं आपलं। आता सगळं शोषून घेतले पाणी। आता त्याच्यात आपण साखर घालून घेऊया आपण आता। हे बघा, आता पाऊण वाटी साखर घेतली मी। थोडी कमी टाकू वाटल्यास। 1 वाटीला पाऊण वाटी साखर घेतली। त्याला पण आता पाणी सुटेल आणि छान मऊ लुसलुशीत होईल। आता आपण थोडं आपण आता झाकून ठेवूया। बघा किती छान झालं आपला शिरा। साखरेला पण पाणी सुटलं आता। त्याच्यामध्ये होतं आता छान मोकळा होऊ देऊ आपण जरा असायला। त्याच्यानंतर मँगो पल्प टाकूया आपण। हे बघा, 1 वाटी मँगो पल्प टाकून घेतला याच्यामध्ये। ते मंद याच्यावर जरा असं वाफून घेऊ परत आपण। तसे काजू बदामचे काप पण टाकले, थोडं पिस्त्याचे काप पण टाकून घेतले। ते थोडंसं वाफून घेऊ आपण। 1-2 मिनटं वाफून घेऊ आता। बघा किती छान मोकळा सुटसुटीत झाला बघा आपला। तरी बारीक रवा आहे। हां बघा किती छान झालं आहे। पाणी आणि दुधाचं प्रमाण बरोबर झालं ना, का चिकट होत नाही काही नाही। बघा किती छान झालं एकदम। आता याच्यात थोडीशी वेलची पूड टाकून घेते। तर मला प्रत्येक याच्यात वेलची पूड आवडते। आंबा असला तरी आवडतेच मला। आपण आंबा रसात कसं टाकतो असं टाकून घ्यायचं। आपण प्लेटिंग करून घेऊया। वाव काय घमघमाट सुटला एकदम, खूपच सुंदर। आता मी तुम्हाला याच्यासाठी खास टिप देते। तुम्ही रवा आधी कोरडा भाजून घ्यायचा बिना तुपाचा। मी तर भाजूनच ठेवलेला असतो, कारण आमच्याकडे मुंबईला खराब होतं म्हणून मी भाजूनच ठेवलेला असतो। तर कोरडा रवा भाजून घ्यायचा म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि करायला पटकन होतं मग। आणि मग नंतर अर्धी वाटी तूप टाकून घेतलं त्याच्यामध्ये, तोच रवा छान लगेच फुलतो। तो फुलला तोपर्यंत इकडे गॅसवर आपल्याला 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध गरम करून घ्यायचं। एकच वाटीने प्रमाण ठेवायचं, ते उकळून घ्यायचं। रवा फुलल्याबरोबर टाकायचं लगेचच आपण पाणी, दूध आणि पाणी थोडं थोडं करून। बघा किती छान झाला आता आपला। आणि मग ते उकळलं का 2 मिनटं एकत्र करून घ्यायचं, परत वाफून घ्यायचं 2 मिनटं। वाफवल्यानंतर चांगलं मोकळा करून घ्यायचा। मोकळा झाल्यानंतर मग पल्प टाकायचा। अर्धी वाटी पल्प टाकला मी। अर्धी वाटीपेक्षा जास्त होता, ही वाटी होते। बघा किती सुंदर झालात। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। आपला मँगो लुसलुशीत असा शिरा तयार।